नमस्कार मित्रांनो. आज आपण अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रावर जे पुस्तक मी लिहिलं आहे त्याचा परिचय थोडक्यात या ठिकाणी करू. रोज आपण एका पुस्तकावर चर्चा करू. थोडक्यात ती माहिती आपल्याला मिळावी हा उद्देश आहे आणि ज्यांना जास्त समजून घ्यायची इच्छा आहे त्यांनी ते पुस्तक खरेदी करावं अशी ह्या अपेक्षा आहे. ही सगळी पुस्तकं जी आता आहेत ही नेटवर अवेलेबल आहे. आपल्या ऑनलाईन आपण मागवू शकता किंवा पुण्यात जे लोक राहतात त्यांना आपाबळून चौकात ही पुस्तकं मिळतात. तर आज आपण ज्या पुस्तकाचा परिचय करून घेत आहोत त्याचं शीर्षक आहे लोकमाता अहिल्यामाई. लोकमाता हा शब्द या ठिकाणी वापरलाय. पुण्यश्लोक हाही एक शब्द अहिल्याबाईंसाठी वापरतात. बाईच्या ऐवजी माई हा शब्द या ठिकाणी वापरला यासाठी कारण बाई शब्दाचे आणखी वेगळे अर्थ काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात फार वेगळे अर्थ आहेत, म्हणून माई शब्द वापरला. आणि आपण जर इंदौरला गेलो अहिल्याबाईंचं जे राज्य करण्याचं अतिशय महत्वाचं ठिकाण जे प्रसिद्ध आहे इंदौर, हे होळकरांचं संस्थान होतं. आणि ते मराठ्यांचे जे जे राजे आपल्याकडे शाहू छत्रपती आपल्या साताऱ्याचे, तर त्यानंतर जी पेशवाई बळकट झाली पुण्यातली, तर त्या पेशवाईमध्ये इतर सरदार सुद्धा पेशव्यां इतकेच प्रभावी किंवा पेशव्यांपेक्षाही जास्त प्रभावी असे काही सरदार होते. त्यात मल्हारराव होळकर हे फार महत्वाचं नाव आहे. मल्हारराव होळकर पराक्रमी होते. पानिपतच्या युद्धाच्या प्रसंगी त्यांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल वाद आहे अभ्यासकांमध्ये, पण ती भूमिका समजा त्यांनी घेतली नसती आणि तेही पानिपतच्या युद्धामध्ये सहभागी झाले असते तर होळकरशाही शिल्लक राहिली नसती. म्हणजे मराठीशाही जी शिल्लक होती नंतरच्या काळात मल्हाररावांच्या रूपाने, तर ती राहिली नसती असा एक युक्तिवाद केला जातो. पुढे आपण अहिल्याबाई होळकरांचा जो काळ आहे आणि त्यांनी जे कर्तबगार लोक आपल्या अवतीभोवती गोळा केले आणि होळकरशाही वाचवली. होळकरशाही हा शब्द वापरतात इंदौरच्या या होळकरांच्या संस्थानाबद्दल. आणि नंतरच्या काळात त्यांनी महेश्वर हे जे ठिकाण आहे इंदौर जिल्ह्यातलं जवळच आहे ते, तर ते स्वतःच्या कर्तृत्वावर उभारलं, मोठं केलं, तिथे किल्ला उभारला. आणि हे सगळं करताना त्यांनी जे राजवैभव आहे ते भोगलं नाही. आम्ही साधारणतः मला वाटतं गेल्याच वर्षी महेश्वरला गेलो होतो त्याच्या आणि इंदोरला गेलो होतो. त्याच्या आणखी 15 वर्ष आधी मी इंदोरला गेलो होतो. तेव्हा होळकरांचं वैभव पाहिलं तेव्हा मलाही गौरव वाटला की एका मराठा सरदारांनी
आणि इंदोरला गेलो होतो. त्याच्या आणखी 15 वर्ष आधी मी इंदोरला गेलो होतो. तेव्हा होळकरांचं वैभव पाहिलं तेव्हा मलाही गौरव वाटला की एका मराठा सरदारांनी, आता मराठा सरदार शब्द आपण जातीवाचक म्हणून वापरत नाही. महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक गेले, अनेक जातीचे लोक ज्यांनी आपापल्या परीने संस्थान उभारली आणि आपलं राज्य वाढवलं आणि मराठीशाही बळकट केली, त्या सगळ्यांनाच मराठा म्हणतात. पण अहिल्याबाई होळकर यांचा उल्लेख करताना धनगर असा यासाठी केला जातो कारण ते धनगरच होते म्हणून केला जातो. आणि आपल्या महाराष्ट्रातले नगर जिल्ह्यातलं चोंडी चापळगाव जे आहे ते त्यांचं मूळ गाव. तिथे माणकोजी शिंदे नावाचे एक मोठे पाटील होते. म्हणजे त्यांचे वडील पाटीलच होते आणि त्यांची मुलगी म्हणून अहिल्याबाईचा उल्लेख येतो. तर अहिल्याबाईच्या जन्माची तारीख हे आधी सांगून टाकतो म्हणजे आपल्याला कळावं की त्यांचा जो काळ होता, जीवन काळ, तो किती होता. 31 मे 1725 ही त्यांच्या जन्माची तारीख आहे. आणि अहिल्याबाई होळकरांची जयंती मोठ्या प्रमाणात चौंडीला साजरी होते. 13 ऑगस्ट 1795 हा त्यांचा मृत्यूचा दिवस आहे. या दिवशी त्या मरण पावल्या. साधारणतः 70 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. या 70 वर्षाच्या आयुष्याचा जो लेखाजोखा आहे तो अनेक अभ्यासकांनी आपापल्या परीने मांडलाय. अहिल्याबाईवर कादंबऱ्या निघालेल्या आहेत, काही ठिकाणी मालिका सुद्धा आहे. तर त्यांच्या लहानपणची कथा सांगताना सांगतात की बा त्या पूजा करत होत्या नदीवर. वाळूचं शिवलिंग त्यांनी केलं आणि तिथून मल्हारराव होळकर जात होते. मल्हारराव होळकर हे अतिशय प्रभावी असं व्यक्तिमत्व होतं. आपण जर इंदोरला गेलात की महेश्वरला गेलात, दोन्ही ठिकाणी त्यांचे पुतळे आहेत, त्यांची छत्री इंदोरला आहे. तर त्यांनी पाहिलं की ही जी मुलगी आहे अतिशय चपळ आहे, दिसायला नाकीडोळी छान आहे, सावळ्या रंगाच्या त्या होत्या आणि हुशार आहे. कारण त्यांच्यात जो प्रश्नोत्तर झालं तेव्हाची एक घटना सांगतात की ते अतिशय थकले होते. तेव्हा अहिल्याबाईंनी त्यांना पाणी पाजलं, भाकर दिली. म्हणजे अशा तऱ्हेने अनोळखी माणसाला सुद्धा भूक लागली असेल आणि त्याला आपण पाणी पाजलं पाहिजे, हा जो संस्कार आहे तो त्यांच्यावर माणकोजी शिंदे आणि त्यांच्या पत्नीने केला होता. आता शिंदे घराण्याबद्दल लोक वेगवेगळी माहिती सांगतात की शिंदे हा जो शब्द आहे तो सिंधू संस्कृतीपासून आला आहे असं म्हणणारा एक वर्ग आहे. आणि रायपूर जिल्हा जो आता छत्तीसगडचा जिल्हा आहे त्या ठिकाणी सेंद्रक नावाचं एक नागकुळ होतं. त्यातून शिंदे हे आडनाव तयार झालं अशा प्रकारे अभ्यासक सांगतात. हे नागाशी संबंध आहे. नाग हे कुलचिन्ह ज्यांचं होतं अशा लोकांचा शिंदे कुळाशी संबंध आहे. आणि त्यांचं जे दैवत होतं ते जेजुरीचा खंडोबा होतं. खंडोबा, ज्योतिबा, विरोबा ही जी दैवत आहे किंवा रवळनाथ, ही सगळी दैवता ही नागकुलचिन्ह वाचक आहेत. ज्यांचं नागकुलचिन्ह आहे अशा लोकांची ही दैवत आहे. आणि त्यांचा उल्लेख जो आहे तो मल्हारी मार्तंड असा केला जातो. खंडोबाचा उल्लेख हा मल्हारी मार्तंड असा केला जातो. आणि मग त्याची कथा जे मल्हारी मार्तंड महात्म्या सांगितली आहे त्या कथेनुसार मणी आणि मल्ल नावाच्या राक्षसांचा वध केला शंकराने म्हणून हा खंडोबा तयार झाला, खंडोबा हे दैवत तयार झालं. अशा तऱ्हेची कथा आहे. ही जी कथा आहे मुळात म्हणजे खरं वास्तव फार वेगळं आहे की यादव घराण्यामध्ये महादेव नावाचा एक यादव राजा होता. हा यादव राजा, त्याच्या हाती तलवार, मोठी तलवार असायची, त्याला खंडा तलवार नावाने ओळखलं जायचं. तो आपल्या घोड्यावर जात होता. त्याची एक दहशती होती, एक आस्था होती लोकांमध्ये. त्यातून खंडोबाची कथा तयार करण्यात आली. ही जी कथा आज आपण ऐकतो, वाचतो, तर पाहतोच टीव्ही सिरियल मध्ये वगैरे. ही कथा मुळात ज्या जेजुरीच्या खंडोबाचं जी मूर्ती आहे तिच्याशी संबंधित आहे. पण ती कथा यादव घराण्यातल्या महादेव नावाच्या एका राजाची कथा आहे. आणि त्याला मणी आणि मल्ल हे दोन जे शब्द जोडले आहेत त्याच्याबद्दल अभ्यासकांनी सांगितलं की मणी हा शब्द नागांसाठी वापरला जातो आणि मैलार शब्द वारुळासाठी वापरण्यात येतो. म्हणजे नागाचं वारुळ असा मणी मैलार हा शब्द, या शब्दाचा अर्थ आहे. मुळात नागकुळाशी संबंध आहे खंडोबा या दैवताचा. आणि मग तिथे आपण जेजुरीला गेलो तर तिथे मणिमल्लाची गोष्ट सांगतात, त्याची चित्रशिल्प वगैरे आहेत. आणि खंडोबाचं एकंदर चरित्र सांगण्यात येतं. ते सगळं अख्खच्या अख्ख चरित्र महादेव नावाच्या एका यादव राजाशी संबंधित आहे. तर त्याचे हे उपासक होते. हे होळकर हे जे आडनाव पडलं, होळ नावाचं गाव त्या जेजुरीच्या पायथ्याशी आहे, तिथले ते राहणारे पण होळकर. आणि हे जे माणकोजी शिंदे हे
चोंडी या गावचे. अशा दोन घराण्याचा संबंध अहिल्याबाईशी मुळे आला. अहिल्याबाईचे जे पती होते त्यांचं नाव आहे खंडेराव. मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो, सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात. दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा. ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. 8626 98 57 34. म्हणजे हे सुद्धा खंडोबाशी संबंधित आहे. मुलाचं नाव मालेगाव आणि पुढे त्यांच्याच घराण्यामध्ये एक थोडा जवळचा नातं असलेले यशवंतराव यांनी त्या राज्याचा विस्तार केला. म्हणून त्याचं नाव यशवंतराव होळकर हे अतिशय प्रसिद्ध असं एक व्यक्तिमत्व आहे होळकर या घराण्यामध्ये. आता त्याचा सगळा इतिहास सगळ्यांना माहित आहे, त्याचा उहापोह मी करत नाही, माझ्या पुस्तकात तो आलेला आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की अहिल्याबाईची कथा का सांगायची. अहिल्याबाईची कथा यासाठी सांगायची, एक स्त्री आपला नवरा मेल्यानंतर, लहानसा मुलगा मेल्यानंतर आपल्या हाती सत्ता घेते आणि ही सत्ता वाढवते आणि तिला खाजगी जे खातं होतं तिचं, ते खाजगी खात्यातून मंदिर, बारवा यांचा पुनरुद्धार करते, आपल्या अनेक नद्यांचे घाट तयार करते, लोकोपयोगी काम करणारी अशी एक महिला राज्य करते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाला पूर्ण करणारी खऱ्या अर्थाने अहिल्याबाई आहे. पण तिचं जे कर्तृत्व आहे, तिचं युद्धातलं कौशल्य आहे किंवा राज्य कौशल्य आहे, त्याची चर्चा फारशी होत नाही. चर्चा जी होती तिच्या धार्मिकतेची चर्चा होते आणि प्रामुख्याने अहिल्याबाईंचं जे चित्र दाखवण्यात येतं, की शिल्प आहे, तर ते तिच्या हाती एक शिवलिंग आहे, म्हणजे सतत पूजा करणारी. आता एक खरं आहे, ती धार्मिक प्रवृत्तीची होती, नव्हती असं नाही. म्हणजे मल्हारराव होळकर जेव्हा खंडेरावांना सोबत घेऊन जायचे, नंतरच्या काळात मग खंडेरावाच्या मृत्यूनंतर स्वतः अहिल्याबाई सुद्धा मोहिमेत असायची, तेव्हा ती पूजापाठ करत होती किंवा ती अनेक तीर्थस्थानांना भेटी देत होती, दर्शन करत होती. तेव्हा हा जो प्रकार आहे अति धार्मिकतेचा, तो काही मल्हाररावांना आवडत नव्हता आणि ते रागवायचे की बा यापेक्षा आपण राज्यकारभाराकडे लक्ष द्यावं. अशा प्रकारची माहिती अहिल्याबाई होळकरांच्या चरित्रात येते. याचा अर्थ धार्मिक होते याबद्दल प्रश्न नाही. पण जेव्हा मल्हारराव होळकर गेले, खंडेराव गेले आणि विशेषतः बालेराव हा मुलगा गेला, त्यानंतर पूर्णतः अहिल्याबाईंनी सत्ता सांभाळली होळकरशाही इंदौरची. आणि मग पुढे त्यांच्या असं लक्षात आलं की हे आपण न करता दुसऱ्या कोणाकडे द्यावं, मग यशवंतरावाकडे ते दिलं. यशवंतरावांनी काही सुधारणा केल्या आणि यशवंतरावांचं जे काही स्वीकारलं किंवा एकंदरच त्यांचं जे कर्तृत्व आहे, पराक्रम आहे, भारताच्या इतिहासात आंतरजातीविवाह करणाऱ्यांच्या मध्ये पेक्षा मराठ्यांच्या इतिहासात अहिल्याबाई होळकर हे पहिलं नाव आहे. तर खूप लोक आहेत. महात्मा बसवेश्वरांचं नाव फार महत्वाचं आहे की ज्यांनी 11व्या शतकामध्ये, म्हणजे आतापासून साधारणतः 900 वर्षांपूर्वी आंतरजाती विवाह घडवला आणि त्यामुळे कल्याण क्रांती झाली. आणि मग बसवेश्वरांचा मृत्यू झाला, त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला, अनेक लोक मारले गेले. अतिशय रक्तरंजित ती क्रांती झाली, त्याला कल्याण क्रांती म्हणतात. कल्याण हे जे ठिकाण आहे, कल्याणी हे जे राज्य होतं ते चालुक्यांचं होतं. कलचुरी राज्य त्या ठिकाणी सत्तेवर आला आणि त्यानंतर मग ती क्रांती झाली. तो पहिला आंतरजाती विवाह सांगितला जातो. त्याच्या आधी अनेक आंतरजाती विवाह झाले आहेत, नाही असं नाही, पण त्याचे पडसाद जे उमटले ते पहिल्यांदा बसवेश्वरांच्या या चरित्रामध्ये आपल्याला दिसतात. त्यानंतर मग अहिल्याबाईंच्या बाबतीत तसं घडलं नाही. त्यांनी आंतरजाती विवाह केले, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ब्राह्मणांचं जे वर्चस्व वाढत चाललं होतं ते नष्ट केलं, पण त्याची सुरुवात खंडेरावाने केली. खंडेरावाबद्दल विकृत वर्णन आपल्याला आढळतात. त्याला कारण ब्राह्मणी वर्चस्व नाकारणारा तो पहिला माणूस आहे मराठ्यांच्या इतिहासातला. नंतर मालेरावांनी त्याचा कित्ता गिरवला आणि त्याची एक कथा सांगण्यात येते की बा ब्राह्मणांना सुद्धा दान दक्षिणा द्यायची असेल, एका गडव्यामध्ये पाणी घेऊन ते द्यायचं, तर त्या पाण्यामध्ये तो विंचू ठेवायचा मालेराव, अशी कथा आहे. खंडेराच्या बाबतीत ती तशाच प्रकारची कथा आहे. आणि त्याला सांगायचं यातून तुम्ही घ्या, तुम्हाला जे पैसे टाकले, विंचू चावला की ब्राह्मण चिडत. तर ब्राह्मणांचं वर्चस्व नाकारणारी ही कथा आहे. ही खरी खोटी याचा ओहापोह आपण केला पाहिजे, शहानिशा केली पाहिजे. पण यातून एक स्पष्ट होतं की आपल्या संस्थांमध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व त्यांनी वाढू दिलं नाही. यातून एक स्पष्ट होतं की आपल्या संस्थांमध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व त्यांनी वाढू दिलं नाही. अहिल्याबाईंनी सुद्धा वाढू दिलं नाही. आणि त्यांचा जो मुलगा मरण पावल्यानंतर
त्यांची सून आहे ती सती जायला लागली, त्या सती प्रथेला त्यांनी विरोध केला होता. मग अहिल्याबाईंचं कार्यकर्तृत्व मोजायचं असेल तर त्यांच्या सामाजिक क्रांतीमध्ये आपण मोजलं पाहिजे, राजकीय कर्तृत्वामध्येही मोजलं पाहिजे. आणि त्या काळात त्यांनी सती प्रथेला विरोध केला होता, पण त्यांचं काही ऐकलं नाही त्यांच्या व्याह्यानी, आणि मग ते त्यांची सून सती गेली. तर सती प्रथेला विरोध करणारी महिला म्हणून अहिल्याबाईंचा उल्लेख प्रामुख्याने आपण करायला पाहिजे. त्या काळात त्यांनी ग्रंथालय निर्माण केलं. म्हणजे जेव्हा वाचन हे सर्वसामान्यांसाठी नव्हतं, विद्वानांपुरतं सीमित होतं, तेव्हा त्यांनी ते ग्रंथालय निर्माण केलं. आणि त्यांच्या दरबारामध्ये काही त्या काळातले मुस्लिम विणकर आले, त्यांना रोजगार हवा होता. त्यांच्याकरता त्यांनी विणकरांसाठी हातमाग निर्माण केले. आणि मोठ्या प्रमाणात आपण आता महेश्वरला गेलो, कारण महेश्वर ही जी ठिकाण आहेत अहिल्याबाईंसाठी प्रसिद्ध आहेत, त्या ठिकाणी त्यांना देवीच मानतात. तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी विणकरांची एक व्यवस्था निर्माण केली हातमागाच्या द्वारे. त्यामुळे विणकरांचा एक वर्ग मोठ्या प्रमाणात तिथे स्थापन झाला. आजही साडी घ्यायला लोक जातात, महिला, तिला महेश्वरी साडी म्हणतात, त्या माहेश्वरी साडी असाही शब्द वापरतात. म्हणजे महेश्वर या गावाचं जे महत्व आहे ते 2-3 कारणाने. तिथला घाट प्रसिद्ध आहे, तिथला किल्ला प्रसिद्ध आहे, मल्हारराव होळकरांची छत्री प्रसिद्ध आहे, खंडेरावांची छत्री प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकरांचं देवकुल, देवघर सुद्धा दाखवलं जातं. ते पाहण्याचा योग मला आला. तर त्या देवघरामध्ये अनेक मूर्ती आहेत. नागांच्या मूर्ती प्रामुख्याने, शिवाच्या मूर्ती आहेत, कृष्णाचा बाळ, कृष्णाचा झुला सुद्धा आहे. आणि ज्या ठिकाणी त्या बसून राज्यकारभार चालवत असत ती त्यांची घोगडी आहे. अतिशय साधे पद्धत, सिंहासन वगैरे वैभव त्यांनी निर्माण केलं नाही. म्हणजे त्यांनी दाखवलं नाही, आहे आपल्याकडे भरपूर. अशा ह्या अहिल्याबाईंच्या विरोधात राघोबा राजा पेशवे यांनी युद्ध करायचं ठरवलं. कारण पेशवे तेव्हा धनहीन झाले होते, त्यांच्याकडे पैसा नव्हता. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्हाला हा पैसा नाही, खंडणी दे, नाहीतर आम्ही स्वारी करतो. तर तेव्हा त्यांनी जे पत्र पाठवलं राघोबा राजाला, ते पत्र या पुस्तकाच्या मालापृष्ठावर छापलेलं आहे, त्यांनी टाकलं आहे. त्यात त्या म्हणतात, आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात, आमचेकडील फितुरास गाठले. म्हणजे गंगोबा तात्या जो होता चंद्रचूड, आता चंद्रपूर जे न्यायाधीश होते त्यांचे वडीलही न्यायाधीश होते, त्यांचे पूर्वज आहे. गंगोबा तात्या हा फितूर झाला होता राघोबा राजाला. तर त्याच्याबद्दलचा हा उल्लेख आहे, आमच्याकडे फितुरास तुम्ही गाठले, मला दुबळी समजलात की खुळी, पत्रातले शब्द आहे. दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू. आता आपली गाठ रणांगणात पडेल. म्हणजे आपल्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर दुःखात असताना अहिल्याबाई, राघोबा राजांनी त्यांना पत्र पाठवलं की हे राज्य आम्हाला द्या, खंडणी द्या. तर मला ठीक आहे, आम्ही लढायला तयार आहोत. माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांचीही फौज असेल. म्हणजे त्या काळात त्यांनी स्त्रियांची फौज निर्माण केली. स्त्रियांना जे आता सक्षमीकरणाची भाषा आपण बोलतो, त्या स्त्री सक्षमीकरणाचं मूर्तिमंत रूप म्हणजे अहिल्याबाई होळकर. त्यांनी या पत्रात लिहिलं की माझ्याबरोबर मी तर लढेलच, पण स्त्रियांची फौज असेल. मी हरले तर कीर्ती करून जाईल. म्हणजे हरली समजा तरी लढली, बा एक स्त्री लढली म्हणून माझी कीर्ती होईल. पण आपण स्त्रियांकडून हरला तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, म्हणजे तुमची अवस्था वाईट होईल. अशा तऱ्हेची धमकी सुद्धा या पत्रात अहिल्याबाई दिली आहे. म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे, तुम्ही लढाईच्या भानगडीत न पडलं तर बरे. म्हणजे त्या सक्षम होत्या लढायला आणि त्या हारू शकत होत्या राघोबा राजाला, अशा प्रकारचा आत्मविश्वास या पत्रातून दिसतो. पण लढाईच्या भरीस न पडाल तर बरे, मी अबला असहाय्य स्त्री आहे या भ्रमात राहू नये. म्हणजे नवरा गेला, मुलगा गेला, विधवा आहेत, पुत्र हे विहीर आहेत, मुलीच्या साह्याने त्या आपलं राज्य सांभाळत होत्या. तर अशा तऱ्हेने या मी अबला आहे असं समजू नका. फार महत्वाचं हे पत्र आहे. मी जेव्हा खांद्यावर भाला घेऊन समोर उभी राहील तर पेशव्या ब्राह्मणांना भारी पडेल. या ठिकाणी शब्द वापरला, पेशव्या ब्राह्मणांना. ब्राह्मणांच्या विरोधात तिने अशा तऱ्हेने एल्गार पुकारला होता, म्हणजे निकराचं युद्ध पुकारलं होतं. आणि राघोबा दादाची चूक होती, त्याच्याकडे पैसेच नव्हते, मुळात धनहीन तो झाला होता. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. राघोबा दादाची चूक होती, त्याच्याकडे पैसेच नव्हते, मुळात धनहीन तो झाला होता. म्हणून ते पुढे म्हणते, सगळे मनसुबे जागच्या जागी विरतील. तुमचे जे मनसुबे आहे होळकरशाही गिळंकृत करू,
आणि इकडला पैसा घेऊ, धनधान्य घेऊन जाऊ आणि अहिल्याबाईला तुरुंगात टाकू, हे सगळे मनसुबे जागच्यागी विरतील. पुढे ते म्हणतात, त्या त्यांचं फार महत्वाचं वाक्य आहे, माझ्या पूर्वजांनी मिळवलेल्या स्वराज्यासाठी माझे रक्त सांडले तरी चालेल. मग मल्हारराव होळकरांनी ज्या कष्टाने हे स्वराज्य निर्माण केलं, छत्रपती शिवरायानंतर जे काही सरदार ग्वाल्हेरचे शिंदे आहेत किंवा होळकर आहेत इंदोरचे, तर ह्या सगळ्यांनी जे कष्टाने आपलं स्वराज्य उभारलं, त्याच्या विरोधात पेशव्यांनी जी कटकारस्थानं केली, त्याचा इतिहास, काळाकुट्ट इतिहास नोंदवला गेलाय. म्हणजे राघोबा दादा हा तर क्रूर होताच, पण नाना फडणवीस हा सुद्धा क्रूर होता. आणि शिंदे घराण्यातल्या एका मोठ्या माणसाला, ज्याला पाटील बुवा म्हणतात, त्यांना विष देऊन मारलं नाना फडणवीस. म्हणजे तुम्ही जे स्वतः तर कर्तृत्व काही गाजवलं नाहीच, जे आहे त्यावर उड्या मारल्या, पण ज्या लोकांनी कर्तृत्वाने हे सगळं वैभव निर्माण केलं, ते गिळंकृत करण्याकरता जी कटकारस्थानं केली, त्याला आपण पेशवाई म्हणतो. तेव्हा त्यांचं वाक्य असं आहे, माझ्या पूर्वजांनी मिळवलेल्या स्वराज्यासाठी माझे रक्त सांडले तरी चालेल, परंतु देशद्रोही ब्राह्मण पेशव्यांचे कपट कारस्थान चालू देणार नाही. हे राज्य माझ्या पूर्वजांनी तलवारीच्या बळावर रक्ताचे पाणी करून जिंकले आहे, फाट भडवे करून नव्हे. म्हणजे भडवेगिरी शब्द वापरला आहे, अहिल्याबाईंच्या पत्रामध्ये आहे. अशा रोखोक शब्दांनी त्यांनी राघोबा दादाला जागा राखून दिली. आणि पुढे त्या म्हणतात, प्रजेचे आणि राज्याचे रक्षण करणे हाच माझा धर्म आहे. राजा आणि प्रजा यांचे संबंध आई पुत्रासारखे असतात. मी अबला असे समजू नका. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तरच होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही. म्हणजे त्यांना आत्मविश्वास होता की राघोबादादाला आपण हारू. नंतर हे पत्र जेव्हा राघोबादादाच्या हाती पडलं, तेव्हा तो शरण आला आणि त्यांनी सांगितलं की मी काही तुमच्याशी लढाई करायला आलो नाही. वासिक सैन्य घेऊन तो गेला होता राघोबादादा, आणि तो धारला थांबला. धार हे पवारांचं राज्य होतं, धारचे पवार प्रसिद्ध आहे. आणि जो राघोबादादाचा जो मुलगा आहे, दुसरा पेशवा, दुसरा बाजीराव म्हणून ज्याचा उल्लेख, तो अतिशय स्त्रीलंपट होता, व्यसनी होता, अनेक वाईट वाईट गोष्टी ज्या लावण्यात येतात, त्या दुसऱ्या बाजीरावला, त्याचा जन्म धारच्या किल्ल्यावर झालेला आहे, आनंदीबाईचा पुत्र म्हणून. तर अशा तऱ्हेने धारवरून ते राघोबादादा आले यांच्याकडे, अहिल्याबाईकडे. आणि त्यांनी मग माफी मागितली, चुकलं माझं, मी काही युद्ध करायला आलो नव्हतो, पण मालेराव तुमचा मुलगा मरण पावलाय, तेव्हा सांत्वन करण्याकरता आलोय. पुढे मग त्यांनी अहिल्याबाईंना पैसे मागितले, त्यांना वारंवार अहिल्याबाईंनी पैसे दिले. इतका पैसा अहिल्याबाईंकडे होता, खाजगी खात्यातला पैसा त्यांनी दिला. आणि ह्याच खाजगी खात्यातला पैसा वापरला त्यांनी. आपण वेरूळला गेलो, वेरूळला आपण लेणी पाहतो, लेणीनंतर घृष्णेश्वर मंदिर आहे. त्या घृष्णेश्वर मंदिराच्या समोर अहिल्या बारव नावाची बारव आहे. अनेक बारव, बारव म्हणजे पायविहिरी. या पायविहिरी ह्या वाटसरूंसाठी आहे. या पायविहिरी तहानलेल्या लोकांसाठी आहे. पण ह्या त्यांनी ज्या उभारल्या, औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातले एक अतिशय महत्वाचं शिवक्षेत्र आहे, त्या ठिकाणी सुद्धा अहिल्याबाईंची मूर्ती स्थापन केली आहे. त्याही ठिकाणी बारव आहेत. या सगळ्या बारवा निर्माण केल्या त्यांनी वाटसरूंसाठी. भारतभर जिथे त्यांचं राज्य नव्हतं, त्याही ठिकाणी त्यांनी अशा प्रकारच्या बारवा निर्माण केल्या. अहिल्या बारव ही जी संकल्पना आहे ती वाटसरूंसाठी आहे. पण त्यानिमित्ताने त्यांनी गोष्ट केली की जेव्हा त्यांच्या विरोधातलं वातावरण होतं, नंतर इंग्रज आले, त्याच्या आधी पेशवाई होती, त्याच्या आधी मग मोगलाई वगैरे अनेक संस्थानं होती. पण ह्या सगळ्या भागात त्यांनी जे तीर्थक्षेत्र आहेत, त्या तीर्थक्षेत्रात बारवा निर्माण केले. ते पूर्ण भारताला सांगण्याचं काम त्यांनी त्या काळात केलं, आपलं राज्य नसताना सुद्धा. आणि काही लोकांचा आक्षेप आहे की त्यांनी हा संस्थांचा पैसा धार्मिक तीर्थक्षेत्रासाठी का उधळला. तर एक आपण समजून घेणं आवश्यक आहे की हा पैसा त्यांच्या राज्याचा नव्हता, त्यांच्या खाजगी जे त्यांचं खातं होतं त्यातला पैसा होता. आणि त्यासाठी लोककल्याण हा त्यांचा हेतू होता. त्यांनी आपलं राज्यच फक्त विकसित करायचं हे पाहिलं नाही, इतर राज्यांना मदत केली, पेशव्यांना मदत केली, अनेकांना मदत केली. अशा तऱ्हेने अतिशय श्रीमंती असताना साधेपणे राज्यकारभार केला. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल अशी व्यवस्था केली. मी ग्रंथालयाचा उल्लेख केला, आंतरजातीय विवाहाचा उल्लेख केला, सती प्रथेला त्यांनी विरोध केला. सती प्रथेला विरोध करणारी पहिली महिला आहे. तसंच सती प्रथेला विरोध सगळ्यात पहिल्यांदा म्हाळसाबाईंनी केला होता, जिजाऊंची जी आई आहे. जेव्हा त्यांचे वडील मरण पावले, तेव्हा लखुईजाजी गेल्यानंतर म्हाळसाबाई सती गेल्या नाही, तोच वारसा अहिल्याबाईंनी चालवला. जिजाऊ मात्र सती जायला तयार होत्या. तेव्हा त्यांना सोनोपंत डबीर वगैरे सांगितलं की बाळ शिवबा आहे, त्याला मदत करा, तुम्ही काही सती जाऊ नका. बाळ शिवबा बाळ नव्हतेच खरं म्हटलं म्हणजे, ते मोठेच झाले होते. त्यांनी आपल्या पराक्रमाने अनेक
किल्ले ताब्यात घेतले होते विजापूरच्या आदिलशाहीचे, निजामशाहीचे. तर अशा तऱ्हेने जिजाऊच्या नंतर सती न जाणाऱ्या अहिल्याबाई हा एकमेव महिला आहे. त्यांनी आपल्या मुलीला सती जाण्यापासून वाचवलं, आपल्या सुनेला सती जाण्यापासून वाचवलं, पण त्यांना त्यात यश काही आलं नाही. अशा तऱ्हेने अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाकडे पाहताना समाज सुधारक म्हणून पाहावं, समाज क्रांतिकारक म्हणून पाहावं, वाचन चळवळीला प्रेरणा देणाऱ्या म्हणून पाहावं. कारण पुढल्या काळात सयाजीराव गायकवाडांचा उल्लेख येतो की त्यांनी फिरती वाचनालय वगैरे केली होती, पण हे सगळं नंतरच आहे. त्याच्या आधी अहिल्याबाईंनी केलेले कर्तृत्व आहे ते सांगण्याकरता हे पुस्तक प्रामुख्याने लिहिलं. हे पुस्तक, या पुस्तकाचा थोडक्यात परिचय या ठिकाणी करून दिला. पूर्ण तपशील काही या ठिकाणी सांगता आलं नाही, सांगायची गरज नाही, कारण तुम्ही तो वाचावा, हे पुस्तक वाचावं, त्यातून ते मिळवावा अशी अपेक्षा. एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. विश्वकर्मा पब्लिकेशन 020 24 52 55 38.